हॅलो माय डिअर व्ह्युअर. नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून आलेली एक जाहिरात परत मी तुमच्यासाठी एकदा घेऊन आली आहे. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून आलेली ही जाहिरात आहे, जी की 27/3/2025 ची म्हणजेच कालचीच ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये परमनंट पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही सर्व जी पदं आहेत फ्रेंड, गट क आणि गट ड मधील आहे. नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील गट क आणि ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. सरळ सेवेने ही जाहिरात पदे भरायची आहे, जी की गट क आणि गट ड मधील आहे. यांची जे अर्ज आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. या ठिकाणी पदांचे जी नावे आहेत ती नावे दिलेली आहे आणि एकूण 620 पदे भरण्यात येणार आहे, जी की विविध गटामधील असणार आहे, विविध संवर्गामधली असणार आहे. ही जी आहे ही ऑफिशियल वेबसाईट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ही ऑफिशियल वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. या वेबसाईटवर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. या ठिकाणी पदाकरिता जे अर्ज कालावधी जो आहे ते 28/3/2025 पासून म्हणजेच आजपासून ते 11/5/2025 पर्यंत अर्ज भरावयाचे आहे. तर तुम्हाला 11/5/2025 पर्यंत अर्ज भरायचे म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 महिना अर्ज भरता येणार आहे. 11/5/2025 रोजी 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन लिंक ती चालू राहणार आहे. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची जर झाली तर गट क संवर्गातील ही जी पदं आहेत ही तुम्हाला मी सांगते कोणकोणती पदे आहे. यांची वेतन श्रेणी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि वेतन स्तर सुद्धा दिलेला आहे. वेतन श्रेणीमध्ये S15चं वेतन जे आहे ते 41,800 ते 1,32,300 पर्यंत वेतन श्रेणी असते. आणि हे जे पद आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं, की जे एक पोस्ट त्यांनी या ठिकाणी ओपन केलेली आहे. कनिष्ठ अभियंता आहे. इथून पुढचे जे पद आहेत ते S14 चे आहेत. यामध्ये 38,600 ते 1,22,800 पर्यंत पे स्केल असणार आहे. या ठिकाणी पदांचा नंबर दिलेला आहे 35,611 असा. आणि या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक. त्यानंतर मी तुम्हाला ही तुम्हाला जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्या. तसंच ही जी PDF आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे, त्यावरूनही तुम्ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. जे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की तुमच्यासाठी ही सरळ सेवा भरती आलेली आहे, जी की परमनंट बेसवर, टोटली परमनंट बेसवर आहे. यामध्ये वैद्यकीय म्हणजे आरोग्य विभागाशी रिलेटेड ज्या जागा आहेत त्या वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ म्हणजे GNM ची जी पदं आहेत ते फ्रेंड सगळ्यात जास्त पदं आहेत. ती आहेत 131 पदे. डायलिसिस तंत्रज्ञ आहे, सांख्यिकी सहाय्यक आहे, ECG तंत्रज्ञ आहे. त्यानंतर पुढची जी पदं आहेत गट क मध्ये येणारी ती CSSD तंत्रज्ञ म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता म्हणजे ज्यांचं D.Pharm झालेलं आहे अशांसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे, ज्या टोटल 12 जागा आहेत. जर सपोज तुमचे कोणी फ्रेंड असेल किंवा तुम्ही D.Pharm या एज्युकेशनशी बिलॉंग करता तर तुम्ही या अर्जाला अप्लाय करू शकता, ऑनलाईन अर्ज भरू शकता. आरोग्य सहाय्यक महिला, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक यासाठी 2 जागा आहेत. S8चं म्हणजे 25,500 ते 81,100 पर्यंत यांना पेमेंट असणार आहे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजेच ANM साठी 38 पदे या ठिकाणी दिलेली आहे. पहा फ्रेंड, GNM साठी 131 आणि ANM साठी 38. तर ही पदे खूप जास्त आहेत. आपले बरेचसे सबस्क्रायबर मला कमेंटमध्ये विचारत होते ANM साठी पदे नाही आहेत का? तर सरळ सेवाची डायरेक्ट पदे या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही त्यांनी जे क्रायटेरिया लावलेले आहे काहीतरी ती एक्झाम घेणार आहे MCQ ची, ती एक्झाम देऊन तुम्ही जर सपोज एक्झाम मध्ये चांगला स्कोर केला तर या पदांसाठी तुम्ही ऍप्लिकेबल असणार आहात किंवा तिथे तुमचं सरळ सेवेने सिलेक्शन होणार आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे हिवतापचे असणार आहे ते सुद्धा S8 चे शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनिचालक, उद्यान सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक,
शवविच्छेदन मदतनीस, कक्ष सेविका म्हणजे जे आया असतात त्यांसाठी सुद्धा 28 या ठिकाणी जागा आहेत. कक्ष सेवक वॉर्ड बॉय साठी 29 जागा आहेत. तर टोटल जी पदे आहेत ती 620 पदे आहेत. फ्रेंड्स, ही जी पदे आहेत ती कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. त्याआधी महत्वाचं इन्फॉर्मेशन यामध्ये असं आहे की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत 28/3/2025 ला, म्हणजे हे अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 11/5/2025 ची आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम तारीख सेम असणार आहे 11/5/2025. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जी आहे ती दिनांक त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही. त्यांनी या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे. काय? परीक्षेच्या 7 दिवस आधी. ज्यावेळेस परीक्षेची दिनांक ते देतील किंवा डिस्प्ले करतील त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. ऑनलाईन परीक्षेची दिनांक या ठिकाणी प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार तुमच्या प्रवेश पत्रात म्हणजे हॉल तिकीट मध्ये जी दिनांक येणार आहे त्यानुसार तुमचं एक्झामचा डेट असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे ही दिनांक. तर तुम्ही यासाठी अप्लाय करायला विसरू नका. अजून काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. परीक्षा शुल्क याला आहे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गांसाठी 900 रुपये या ठिकाणी फी आहे. परमनंट बेसिस साठी आहे तर ते एक्झाम घेणारच आहेत. परीक्षेची दिनांक, वेळ, केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. म्हणजे परीक्षेची डेट असणार आहे, टाइम असणार आहे किंवा तुम्ही जे सेंटर सिलेक्ट केलेलं असेल तर ते तुमच्या हॉल तिकीट मध्ये देण्यात येईल. संभाव्य बदलाबाबत काही वेळोवेळी नवीन सूचना ज्या असतील ते या ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर, जी की मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे की ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर ते डिस्प्ले करणार आहे. त्यानंतर त्यांच्या काही अटी आणि शर्ती आहेत तर त्या सुद्धा ते या वेबसाईटवर डिस्प्ले करणार आहेत. त्यानंतर पुढे त्यांनी डिटेल दिला आहे. डिटेल कशाविषयी दिलेला आहे तर जे पद आहेत त्या पदांविषयी कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या पदानुसार, म्हणजे तुम्ही कोणत्या पदांशी बिलॉंग करता, सपोज तुम्ही बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे आहात तर तुम्ही तुमच्या पदाविषयी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहून घ्या. खुला अराखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 1 जागा आहे. तर या पोस्टसाठी एकच जागा आहे फ्रेंड. त्यानंतर बाकीचे जे तुम्ही GNM, ANM शी बिलॉंग जर करतात किंवा आरोग्य विभागाची कोणत्याही पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करायचं असेल तर यामध्ये तुम्ही नक्की अप्लाय करा. खूप छान तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. अप्लाय करायला विसरू नका. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा तुमच्या कोणत्याही फ्रेंडला गरजेचं असेल, जे फ्रेंड तुमचे सरळ सेवा एक्झामची तयारी करत असणार, तर सरळ सेवेसाठी गट क आणि ड साठी जवळजवळ सगळ्या एक्झामसाठी सेम क्रायटेरिया असतो, ज्यामध्ये 100 मार्काचा ते पेपर घेतात. 25 मार्काचा जो पेपर असतो तो 25 मार्काचे जे क्वेश्चन असतात ते मराठीचे असतात, 25 मार्काचे इंग्लिशचे, 25 मार्काचे जे असतात ते गणित बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचे जे असतं ते सामान्य ज्ञान किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलेला आहे. सपोज नर्सिंग मधून अप्लाय केलेलं असेल तर कदाचित 25 मार्क नर्सिंग साठी असतील. तर असे 100 मार्काचा ते पेपर घेतात किंवा त्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतंय. डिटेल मध्ये मी यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेल की सिलेबस त्यामध्ये कोणता कोणता असणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. या एक्झामशी रिलेटेड असणारे जे नवीन अपडेट असतील तुम्हाला या चॅनलवरच मिळतील. जर सपोज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा.